हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर बघा सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल. तर सर्वांनी माझ्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा माझी सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मी स्वयंपाक भाजीमध्ये बनवणार होते तुरीच्या डाळीची भाजी. तर मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी, कोथिंबीर, आलं लसूण सर्व टाकून घेतलं आणि वरून डाळ टाकून घेऊन तिखट टाकलं आणि मस्त अशी फोडणी दिली आणि छान अशी माझी भाजी तयार होत होती. तर माझे व्हिडिओ सर्वांना आवडत असेल तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा माझी इकडे भाजी तयार झालेली आहे आणि मी दुसरीकडे कारल्याची रेसिपी करणार होते. कारलं बनवणार होते मी भाजीमध्ये आज. तर कारलं कडू होऊ नये म्हणून कारलं आधी 15-20 मिनटं आपण मीठ लावून एका पातेल्यात झाकून ठेवायचं त्याला पाणी सुटेपर्यंत, म्हणजे कारलं अजिबात कडू होणार नाही. तर बघा इकडे मी कारले असे कट करून घेतले होते, बारीक बारीक कट करून घेतले होते आणि त्याला मी मीठ लावून एका पातेल्यामध्ये झाकून ठेवणार होती. असे झाकून ठेवल्यानंतर अजिबात कारले कडू होत नाही. आणि इकडे मी कारल्याची रेसिपीसाठी लसूण बारीक करून घेतला आणि जिरे, मोहरी, हळद टाकून घेतली आणि मस्त असे कारल्याला पाणी इकडे सुटलं होतं आणि ते त्यामध्ये फ्राय करून घेतलं आणि फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं. पाणी वगैरे काहीच टाकलं नाही शिजण्यासाठी. तर सुंदर असं कारलं लागतं हे. तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. कारला अजिबात कडू होणार नाही. त्याला 15-20 मिनटं मीठ लावून एका पातेल्यामध्ये झाकून ठेवा. तर बघा हे सुंदर असं कारलं फक्त मी तेलामध्ये परतून घेतलं आणि दुसरीकडे बाजरीच्या भाकरी बनवल्या मी. तर बघा इकडे बाजरीच्या भाकरी पण बनवून घेतला. चुलीवरतीच आज बाजरीची भाकरी केली कडक अशी. आणि आमचं छोटं कार्टून इकडे बूट पॉलिश करत होतं. मी त्याला म्हणत होते की काय करतो, मला म्हटला बूट पॉलिश करतोय. बघा बूट कसा पॉलिश करतोय तो. आबीच्या स्कूलचे बूट पॉलिश करत बसलेला होता तो. बघा इकडे आणि आबीच्या स्कूलची तयारी. आबीलाच आंघोळीला चल म्हणत होते मी आणि आबी आमचा इकडे कसा खेळतोय बघा गाडी. आमचे कार्टून लोक कसे खेळतात बघा गाडी. बघा नंतर त्याला गाडी खेळून झाल्यानंतर आंघोळ घालून घेतली आणि शाळेसाठी रेडी केलं होतं. त्याला शाळेला जायला आज आवडत नव्हतं, नकोच म्हणायचा. मग इकडे टिफिन बॅग वगैरे घेतली आणि त्याला शाळेत सोडण्यासाठी निघाले आणि पेट्रोल पंपावरती थोडंसं पेट्रोल टाकायचं होतं आणि पेट्रोल पण टाकायचं होतं. मी आणि आम्ही दोघे गेलो पेट्रोल टाकण्यासाठी. घरापासून जवळच आहे त्याची शाळा. आणि इकडे पेट्रोल टाकण्यासाठी आलो आम्ही. पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये आणि त्याला स्कूलमध्ये सोडलं त्याला. सकाळी थंडीमुळे त्याला नकोच वाटते स्कूलला जाण्यासाठी. आणि घरी आले तर इकडं छोटं कार्टून आमचं पाणी खेळत होतं, झाडांना पाणी घालत होतं. मी त्याला आंघोळीला चल म्हणत होते तर नको म्हणत होता, पाणीच खेळत बसला होता. तर धन्यवाद सर्वांना.